वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे कौटुंबिक संबंध असल्यानंच ते कराड कुटुंबियांना पहाटे भेटले असावेत असं वक्तव्य अंजली दमानी यांनी केलंय। सोबतच धनंजय मुंडेंच्या पाठिंब्यामुळे वाल्मिक कराडची इथपर्यंत मजल गेली असून धनंजय मुंडेंचा तातडीने राजीनामा घेण्याची गरज असल्याचं देखील दमानिया यांनी म्हटलंय। सर्वच पोलीस अधिकारी कराडला सलाम ठोकत होते असा आरोपही अंजली दमानिया यांनी केलेला आहे। पहाटे पहाटे जर ते जाऊन भेटले असतील त्यांच्या परिवाराला तर ते भेटणारच, कारण त्यांचे पारिवारिक संबंध पण आहेत, आर्थिक संबंध पण आहेत। तर त्यांना पण आता टेन्शन असेल आपल्या पुढे पैशाचं पण काय होणार, कारण बऱ्यापैकी देवाणघेवाण त्यांची चालायचीच। आणि जसं मी म्हटलं पारिवारिक पण संबंध असतील आणि आर्थिक खूप जास्त असतील, त्यामुळे त्यांना टेन्शन असणं साहजिकच आहे। परदस्त जो होता आणि हा जो दबाव होता हा फक्त आणि फक्त धनंजय मुंडे यांचा होता। आज जर त्यांचा हा त्यांच्या डोक्यावर नसता तर हा माणूस इतका मोठा झालाच नसता। म्हणूनच मला वाटतं की धनंजय मुंडेंचा तातडीने राजीनामा होण्याची गरज आहे। अनेक जणांच्या मागण्या आहेत, अंजली दमानी यांची आहे, सुरेश अण्णा धसांची मागणी मी तुमच्याच चॅनलवर पाहिलेली आहे। त्यानंतर सोळंकीजी जे अजित पवारांच्या पक्षात आहेत त्यांची पण मागणी तुमच्याच चॅनलवर मी पाहिले। अभिमन्यू पवार भारतीय जनता पक्षाचे त्यांनी पण तुमच्याच चॅनलवर मी बघितली आहे मागणी। त्यामुळे या सगळ्या त्यांनी सुरेश आपले बाप्पा सोळंकी बाप्पा असतील, बाप्पांनी मागितली, जितेंद्र आव्हाडांनी मागितलंय, किती संदीप क्षीरसागरांनी मागितलंय, बऱ्याच लोकांच्या भावना आहेत, पण या राजकीय नाही आहेत, त्या सगळ्यांच्या इमोशनल आहेत, कारण का सगळ्याच पक्षाचे लोक त्याच्यात आहेत। त्यामुळे ही गोष्ट ही सगळ्याच ऑल पार्टी, त्यामुळे पक्ष बाजूला ठेवून ही भावना सगळ्याच पक्षाच्या लोकांनी मांडली। त्यामुळे मला असं वाटतं संवेदनशीलपणे सरकारने हा निर्णय घ्यावा।